हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आपण पाहतोय आता की स्वाध्याय 2.2 नवोदय स्वाध्याय 2.2 त्यातील हे पहिलं गणित आहे. गणित असं आहे की दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400ने कमी असेल तर दोन्हींपैकी लहान संख्या कोणती? आता बघा, आपल्याला लहान संख्या ओळखायची आहे, लहान विचारलेली आहे आणि दुसरी संख्या ही कमी आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे सूत्रांमध्ये आपण कसं करायचं हे पहा. या अगोदर आपण सूत्र असे पाहिले होते की सूत्र असेल की त्या दोन संख्येंची बेरीज आणि दुसरी संख्या कमी आहे म्हणजेच वजाबाकी करा, वजा फरक. दोन संख्येतील फरक किती आहे? 14,400चा. आणि भागाकारामध्ये 2 करा. त्यामध्ये बघा असं करायचं आहे आपल्याला. सूत्रामध्ये किंमत टाकून घ्या. बेरीज आहे 1,25,600. त्यानंतर फरक आहे 14,400चा. भागाकारामध्ये 2 घ्या. आणि आता पहा, यांची वजाबाकी करा, नंतर भागाकार करूया. बघा इकडे वजाबाकी करू. 1,25,600 वजा 14,400, 0 0, 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 1 आणि 1 2 आणि 1, 1,11,200 एवढा राहतो. 1,11 आणि 200 हा एवढा भाग राहिला, म्हणजे उत्तर राहिलं. आणि त्याला आता 2ने भागायचं आहे, कारण हा भाग पूर्ण व्हायचा राहिला होता. त्यानंतर 2ने भागायचं आहे. आता आपण इथेच भागूया. बघा हे 2, 1,11 आणि 200, 2×5 = 10, 1 राहतो, वरचा 1 खाली आला. परत 2×5 = 10, इथे 1 राहतो, वरचे 2 आले. 2×6 = 12, 0 0, वरचे जे 2 शून्य खाली येतात ते सरळ वरी गेले. म्हणजेच 55,600 ही आपल्याला संख्या मिळालेली आहे. ही सर्वात लहान, म्हणजेच लहान संख्या कोणती दोन्हीपैकी? तर 55,600. ठीक आहे, अशा प्रकारे करायचं आहे. पहा मित्रांनो, हे जे काही 55,600 आलेलं आहे, इथे ऑप्शन नंबर सी म्हणजे 3मध्ये आहे. त्यामुळे हे अशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. असेच उत्तर बनव, अशाच प्रकारे गणित करत जा आणि हे सूत्र वापरायचं अशा प्रकारचे गणित आले तर. ठीक आहे, गुड बाय. हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा 2.2 स्वाध्याय 2.2 दुसऱ्या नंबरचं हे गणित आहे. बघूया हे गणित कसं आहे. स्टार, हे पहा कंसामध्ये स्टार, भागाकारामध्ये भागाकार आणि त्रिकोण, वजा कंस बंद आणि वजा चौकोन बरोबर, हे अशा प्रकारचं एक साईन आहे. यामध्ये स्टारची किंमत 18 आहे, त्रिकोणची किंमत -2 आहे, चौकोनची किंमत 4 आहे. तर ही जो आहे चिन्ह, याची किंमत काढायची आहे किंवा ही याची किंमत किती असेल तर बघूया आपण थोडंसं ह्या किंमत टाकून. बघा इथे स्टार घेतला, भागाकारामध्ये त्रिकोण आहे, वजा चौकोन आहे आणि हे अशा प्रकारचं साईन आहे. ठीक आहे. आता स्टारची किंमत आहे 18, भागाकारामध्ये त्रिकोण म्हणजे 2 वजा 4. आता इथे मी हा जो कंस आहे आपण असा देऊया. पहा कंसातली कंसातली किंमत असते ती अगोदर सोडवायची असते. 92, 18, 9 येतात, 9 वजा 4 म्हणजेच 5 राहतात. तर अशा प्रकारे हा जो चिन्ह आहे याची किंमत 5 आहे, म्हणजेच सी 5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे, ऑप्शनमध्ये तो मिळाला. ठीक आहे, अशा प्रकारे गणित करायचे असतात. आणि अशाच सांकेतिक भाषेतील गणित ज्यांची की किंमत दिलेली असते त्या किमती फक्त त्यांच्या चिन्हांच्या जागेवर टाकायच्या आणि त्याला सॉल्व करून घ्यायचं. फार सोपं असतं. थोडंसं विचार करून लिहिलं की तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळणार. ठीक आहे, धन्यवाद. स्वाध्याय नवोदय स्वाध्याय 2.2 हे 3ऱ्या नंबरचं गणित पाहूया आपण. यामध्ये आहे की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या
आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज करायची आहे. तर बघा आपण इथे बेरीज एका बाजूला करून बघूया. अगोदर पाहायचं आहे की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजेच 5 अंकी संख्या पण मोठ्यात मोठी, जसं की बघा 1 2 3 4 आणि 5. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तर ही 9ने सुरुवात होते आणि ती शेवटी 9 9 9 अशाच प्रकारे असते. तर 1 2 3 4 5 झाली 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी, ही झाली मोठी संख्या. सोपं आहे, फार काय अवघड नाही आहे. त्यानंतर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या ह्यांची बेरीज करायची आहे. प्लसमध्ये घ्या 4 अंकी संख्या मोठ्यात मोठी, तर मग 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे यांची बेरीज करा. 9 2 18 शिला 8 हातचा आला 1, 9 2 18 आणि 1 19 शिला 9 हातचा आला 1, 9 2 18 आणि 1 19 शिला 9 हातचा आला 1, 9 2 18 आणि 1 19 9 आणि हातचा 1 येतो, म्हणजेच 9 1 10. उत्तर येत आहे एकक दर्शक शतक हजार 10,000 आणि लक्ष 1,09,998. पहा मी इथे व्यवस्थित लिहितोय, कदाचित दिसत नसेल तुम्हाला, तर पहा 1,09,998 हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारे उत्तर सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आहे बी 1,09,998 ऑप्शन बी. हाय फ्रेंड्स, पहा स्वाध्याय 2.2 मधील हे 4थ्या नंबरचं गणित आहे. ते अशा प्रकारे की सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या ह्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती उत्तर मिळेल, असं तो प्रश्न आहे. पाहूया उत्तर सोडवून. बघा अगोदर घेऊया सर्वात मोठी 3 अंकी संख्या, तर आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या. आता सर्वात लहान संख्या असते ही 1 पासून सुरुवात झालेली, 1 2 3 4, शेवटी 0 0 द्यायचा. सुरुवात 1 ने करायची, 0 0 द्यायच्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या आलेली आहे इथे 1000 आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 1 2 आणि 3. आता यांची करायची आहे वजाबाकी. बघा आपण वजाबाकी करूया. शून्यातून 9 जात नाही आहेत, इकडे 100 आहे, त्यातला एक हातचा घ्या, इथे 10 झाले. 100ला काटा आणि इथे 99 राहतात. 10मधनं 9 जातो तो 1 राहतो, 9मधनं 9 जातो तो 0 आणि इकडे 0 राहतात. उत्तर फक्त 1 म्हणजे एकच येतं. ऑप्शन नंबर डी हे आपलं बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं उत्तर मिळालेलं आहे, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे याला सॉल्व करायचं आहे. सर्वात छोटं गणित आणि सोपं गणित होतं हे. चला तर समोरील गणित बघूया. बघा स्वाध्याय 2.2 मधील हे 5व्या नंबरचं गणित आहे. ते आपण पाहतोय की 1 अधिक 2 वजा 3, 1 अधिक 2 वजा 3 प्लस दुसऱ्या कंसामध्ये 4 अधिक 5 वजा 9, तिसऱ्या कंसामध्ये 6 अधिक 7 वजा 13, चौथ्या कंसामध्ये 8 अधिक 9 वजा 17 आणि 5व्या कंसामध्ये आहे 12 अधिक 13 वजा 25. या सर्वांना सरळ रूप जर दिलं तर उत्तर काय येते, है ना. यांना सरळ रूप दिल्यास उत्तर येते असं विचारलेलं आहे. पहा सरळ रूप देण्याच्या पूर्वी एक छोटीशी गोष्ट अशी निदर्शनास येते. बघा इथे पहा प्रश्नामध्येच आहे 1 अधिक 2 हा बनतो 3. बघा हे कसं असेल, 1 अधिक 2 आणि वजा 3 असं दिलेलं आहे पहिल्या कंसामध्ये. या दोन्हींची बेरीज होते 3 आणि हा वजा 3 म्हणजेच 0 होतो. आणि मग ह्या दुसऱ्या कंसामध्ये पण आहे की 4 + 5 4 अधिक 5 वजा 9, 5 आणि 4 9 होतो आणि वजा ही बाजूला 9 आहे. म्हणजे जी संख्या इथे बेरजेमध्ये दिलेली आहे
तिचं उत्तर जे येणार आहे तेवढीच संख्या इकडे वजाबाकीमध्ये दिलेली आहे. म्हणजे अर्थातच ह्या प्रत्येक कंसाचं उत्तर हे 0-0च येणार आहे. म्हणजे शेवटी पण बघा, आता शेवटपर्यंत असं चेक करा आणि सरळ उत्तर तुम्हाला लिहायला सोपं जातं. परत आणखी एक कंस आहे की 6 + 7 - 13, 6 + 7 + 13. याच्यामध्ये पण बघा असंच आहे. 6 आणि 7 13 होतो आणि -13 म्हणजे 0 येतं उत्तर. नंतरचा कंसामध्ये आहे 8 + 9 - 17. 8 आणि 8 16 आणि 1 17 म्हणजे 8 आणि 9 17 होतो, -17 बाजूलाच दिलेला आहे म्हणजे याचं उत्तर पण 0च येणार आहे. आणि शेवटीच्या एका कंसामध्ये आहे की 12 + 13 - 25. 12 आणि 13 होतो 25 आणि -25 बाजूलाच दिलेला आहे म्हणजे याचंही उत्तर 0च येणार आहे. अर्थातच शेवटी ह्या सर्व दिलेल्या गणिताला जर सरळ रूप जर दिलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे फक्त 0. म्हणजे तो ऑप्शन नंबर सी मध्ये आहे आणि 0 हे एवढंच उत्तर आहे. बस, या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे, अशा प्रकारे याला लागलीच सॉल्व करता येतं आणि कमी वेळेमध्ये अशा प्रकारचे गणित करता येतात. त्यामुळे पूर्ण सॉल्व करण्यापेक्षा इथेच चेक करता येतं तुम्हाला प्रश्नामध्येच आणि उत्तर लिहायला मग सोपं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. पहा, 6 नंबरचा प्रश्न असा आहे. स्वाध्याय 2.2 मधील 6 नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्येला म्हणजे ह्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निःशेष भाग जातो. हे पुढीलपैकी ह्या संख्या दिलेल्या आहेत ऑप्शनमधल्या. यापैकी ऑप्शनमधल्या कोणत्या संख्येला, पहा इथे मी असं थोडं मांडून घेतो, कोणत्या संख्येला 3 ने, 4 ने, 5 ने आणि 6 ने भाग जातो, अशी एक कोणती संख्या आहे. बघा मित्रांनो, अशा वेळात भाग जर घालवायचा असेल तर अशा वेळात तुम्हाला थोडं हे असे नियम माहिती पाहिजेत. कोणते? कसोट्यांचे. 3 ने भाग त्याच संख्येला जातो जी संख्या 3च्या पटीत असणाऱ्या संख्येला 3 ने भाग जातो. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 4 असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. 5ची कसोटी म्हणते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे आणि त्या किंवा एकक स्थानी जर 5 असेल तर 5 ने भाग जातो. आणि 6ची कसोटी असं म्हणते की ज्या संख्येला 3 ने पूर्णतः भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. बघा मग, समजल्या कसोट्या? चला मग आता लागलेच या कसोटीच्या आधारावर आपण करून बघूया. ह्या कसोटीच्या नियमात बसणारं गणित कोणतं असेल पाहिजे असं आपण समजून घेऊया. तर आपण ह्या चारही संख्येने ह्यांना भाग घालण्याचा प्रयत्न करू. कसोटीनुसार एक गोष्ट तर नक्कीच आहे की इथे 36 शेवटी एक स्थानावर इथे 6 आहे आणि मग यामध्ये न बसणारा भाग म्हणजे अंक म्हणजे हा आहे. ए नंबरचा ऑप्शन 36 हा बसूच शकत नाही. मग हा जर सोडला तर बाकीचं बघूया. पहा, एक तर 90 जर असेल तर 90ला यातल्या काही संख्येने भाग जाणार नाही. मग राहिला 60 आणि 80, ह्या दोन्हींपैकी चेक करून बघूया. असं पटापट केलं तर मग लागलीच उत्तर मिळतं आणि कमी वेळेमध्ये आपण उत्तर काढूया 1 मिनिटात. बघा, ह्या संख्या वरीच ठेवल्यात. पहा, आपल्याला अगोदर घ्यायचं आहे 80, कारण 80 आणि 60 यापैकीच भाग राहील. एक आपल्याला शंका आहे की यापैकी येऊ शकतं उत्तर. मग 80 जर असेल तर 80ला 3 ने भाग जातो का बघूया. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 म्हणजे 3 दोन्ही 6, 7 8 राहिला 20, 3 5 15, 3 6 18. 3 ने भाग जात नाही म्हणजेच, कारण इथे 20 येतोय, 3 ने भाग जात नाही, सोडून द्या. म्हणजेच आता एका जरी संख्येने भाग नाही गेला तर समजायचं ते आपल्या काहीच कामाचं नाही. 90ला तर जातच नाही कोणत्या संख्येनं, म्हणजे यापैकी एका संख्येने जे की अडचण येते कोणती, 5 ने येते. आता राहिलं आहे फक्त 60 आणि 60चं बघूया. 5 1 5,
6तनं 5 गेला 1 राहतो, वरचा 0 खाली आला 10 झाले. 5 दोन्ही 10 म्हणजे 0 0. पहा 5ने 60ला भाग गेला. मग 6ने तर 100% जातोच, 6 10 60. राहिला 4चा भाग, 4ने भाग जातो का पाहण्याचा. तर बघूया एकदा 4चं चेक करूया. 4 1 4 आणि राहिला 2 म्हणजे वरचे खाली 0 आल्यावर झाले 20. 4 5 20 जातो याने पण. राहिला 3चा, तर 6ने जातो म्हणजे 3ने पण जाणार. आणि 3च्या पटीतील संख्येला 6ने भाग जातो, मग 3ने का नाही जाणार. त्यामुळे आता आपलं उत्तर इथं फिक्स आहे. राईट करा. 60 हे त्याचं उत्तर आहे. आणि 60 या संख्येला 3ने 4ने आणि 5ने तसेच 6ने 3 4 5 आणि 6 या संख्येने भाग जातो. ठीक आहे, घ्या लिहून. याच संख्येला परत 9नेही भाग जात असेल तर असल्या संख्येला 18ने भाग जात असतो बरं का. तर मग बघा यामध्ये शेवटी हा 6 आहे आणि हे सर्व 6 6 6 5 टाईम दिलेले आहेत. आणि इथे ह्या 6ला अंकी 6 या संख्येला 18ने भाग जातो. याला 3ने जातो, 6ने जातो, कारण शेवटी 6 आहे ना. 3ने जातो, 6ने जातो, म्हणजेच 18ने तर जाणारच आहे. एक वेळेस आपण करून बघूया. पहा हे 18 1 2 3 1 2 3 18 1 18 18 2 36 18 3 54. 6तनं 4 गेले 2 राहतो, 5तनं 6तनं 5 गेले 1 राहतो, वरचा आला खाली 6 126. 18 7 26 असे. 18 7 126. 0 0 0 वरचे खाली 6 आले. 6ला भाग जात नाही, 0चा भाग घाला आणि परत 6 घ्या. आणि अशा प्रकारे वरचा खाली पुन्हा 6 येतो. परत होतो 18 3 54. बघा थोडंसं समजून घेऊ. 18 3 54. इथे पण 54 राहतो 12, वरचे खाली 6 आले 126. 18 7 126. अशा प्रकारे पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच 18 या संख्येला एकक दशक शतक हजार दशहजार आणि लक्ष म्हणजे 6,66,666 या संख्येला 18ने भाग जातो आणि मग याला पूर्ण भाग जातो, कोणतीही बाकी राहत नाही. म्हणजेच डी 4 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे. चला तर इथे आपला 2.2 हा स्वाध्याय इथे पूर्ण झालेला आहे. आपण थांबणार आहोत, भेटणार आहोत नवीन स्वाध्यायामध्ये. गुड बाय, धन्यवाद.